रायगडच्या माणगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। रिव्हर्स गिअरमध्ये असलेली इको कार अचानक सुरू झाल्याने ती थेट दुकानात घुसल्याचा प्रकार घडला। कचेरी रोड परिसरातील वंदन सोसायटी येथे ही घटना घडली असून या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शेजारील मोबाईल शॉपच्या मालकीची इको कार परिसरात उभी होती। यावेळी अंदाजे 15 ते 16 वर्षांच्या मुलाकडून चुकून कार सुरू झाली। कार रिव्हर्स गिअरमध्ये असल्याने इंजिन सुरू होताच ती अचानक मागच्या दिशेने वेगाने सरकली। काही क्षणातच कार थेट कचेरी रोडवरील शोभा जनरल स्टोअर्स या दुकानात घुसली। कारने दुकानाच्या दर्शनी भागाला जोरदार धडक दिल्याने दुकानातील साहित्य आणि इतर मालाचं मोठं नुकसान झालं। अचानक झालेल्या धडकेमुळे परिसरात खळबळ उडाली आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। मात्र सुदैवाने अपघाताच्या वेळी दुकानाबाहेर किंवा कारच्या मार्गात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली। या घटनेत दुकानाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून नुकसानाचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही। या घटनेनंतर वाहन पार्क करताना आणि वाहन सुरू करताना योग्य खबरदारी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।